पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव सोहळा साजरा. संघाचं शताब्दी वर्ष पाहणं अतिशय सौभाग्यदायक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षांचा गौरवास्पद प्रवास म्हणजे त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अद्भुत संगम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नामोहरम करण्यासाठी रचलेल्या खोट्या कारस्थानांना बळी न पडता आणि कटुतेला थारा न देता संघानं कायमच देशातल्या संवैधानिक संस्थांवर अढळ विश्वास ठेवला. पंतप्रधान. डाळींच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी 6 वर्षांच्या विशेष योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 11,440 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून डाळींचं उत्पादन 350 लाख टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट. रब्बी हंगामातल्या 6 पिकांसाठी हमीभाव जाहीर. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय. भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटनेदरम्यानचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार आजपासून लागू. भारताच्या निर्यात क्षमतेत वाढ अपेक्षित. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. रेपो दर जैसे थे म्हणजे 5.5% कायम. इतर प्रमुख दरांमध्येही बदल नाही. शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा महसूल विभागाचा निर्णय. सहाय्यकानं केलेल्या पीक पाहणीची 100% तपासणी ग्राममहसूल अधिकाऱ्यांनी करणं अनिवार्य. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची तातडीची मदत देऊन सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी. उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी. आणि ISSF जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट. 7 सुवर्ण, 10 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 24 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी.